मित्रांनो नमस्कार, मी प्राध्यापक पवनकुमार जाधव, भाषण व नेतृत्व कला प्रशिक्षक. आपल्या सर्वांचं प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत. तुम्हाला खरंच एक चांगलं साध्या सोप्या पद्धतीचं भाषण शिकून आयुष्यामध्ये जर एक चांगला वक्ता व्हायचा असेल, तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला संभाषण नावाच्या कौशल्याच्या माध्यमातून स्वतःचं व्यक्तिमत्व या जगाच्या समोर आणायचं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. मित्रांनो, गेली 10 वर्ष झालं मी भाषण नावाचं कौशल्य अनेक लोकांना शिकवतोय. अनेक लोक माझ्या कार्यशाळेच्या माध्यमातून वक्ता घडलेले आहेत. हे कार्य सातत्यानं चालू आहे. हे कार्य चालत असताना तुमच्यासारखे अनेक लोक वारंवार इन्क्वायरी करतात. अनेक जण येतात, शिकतात, जाऊन त्यांच्या ठिकाणी भाषण बोलतात. पण आज अनेक लोकांच्या मनामध्ये पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे की अनेक लोक ज्यावेळेस सुरुवातीला ऍडमिशन घ्यायला येतात, इन्क्वायरी करतात, त्यावेळेस बरेच लोक प्रश्न विचारतात की सर मला ते जमेल का? खरंच मी भाषण शिकू शकतो का? आता मी 5 दिवसाची ऑनलाईन कार्यशाळा घेतोय, ऑफलाईन ही कार्यशाळा माझ्या कंटिन्यू चालू असतात. मग ऑनलाईनमध्ये ते जमेल का सर? भाषण तर समोर येऊन बोलावं लागतं. मला लोक बघितली की भीती वाटते, काय बोलायचं समजत नाहीये, असं कुठं होईल का? असे अनेक प्रश्न अनेक लोक विचारतात आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळावं यासाठी मी अनेक व्हिडिओही बनवले. ती व्हिडिओ मी टाकतोय. रोज ज्या लोकांचं प्रशिक्षण घेत आहे, चालू आहे, त्या लोकांचे व्हिडिओ त्यांना शेअर करतोय. तरी आपल्यासारख्या अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की खरंच मला शिकता येईल का? त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण आहे की आयुष्यामध्ये भाषण नावाचीच कला नाही, तर तुम्ही ज्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुम्हाला एखाद्या नवीन क्षेत्रामध्ये यायचं आहे, ते अपयशी होण्याच्या पाठीमागचं आणि तिथपर्यंत न पोहोचण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे अनेकांचा स्वतःवरती नसलेला विश्वास. आज अनेक लोकांचा स्वतःवरतीच विश्वास नाहीये. आपण कुठल्याही गोष्टीकडे सुरुवातीला पाहत असताना नेहमी नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो. मग तो आपण करत असलेला एखादा व्यवसाय असेल, तुम्ही नोकरीच्या क्षेत्रामध्ये काम करत असाल, राजकारणामध्ये असाल, भाषण नावाचं कौशल्य तुम्हाला शिकायचं आहे त्याच्याकडे असाल, कायम आपण पहिल्यांदा आपल्या मनाला नकारात्मक प्रश्न विचारतो आणि त्याच्यामुळे आजपर्यंत आपण आपल्या आयुष्याचे खूप दिवस वाया घालवले. बघता बघता अनेक लोक आपल्या पाठीमागनं शिकली, तिथपर्यंत पोचली, मोठी झाली. आज आपण त्यांच्याकडे फक्त पाहत राहिलोय. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल आणि तिथपर्यंत पोचायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. स्वतःला पहिल्यांदा मजबूत करावं लागेल आणि स्वतःच्या मनाला सांगावं लागेल की मी जगातली कुठलीही गोष्ट करू शकतो, मला हे जमणार, मी 100% आत्मसात ते करू शकतो, फक्त मला गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची. जर हा विश्वास तुम्ही तुमच्या मनामध्ये बाळगला आणि त्या पद्धतीने जर आयुष्यामध्ये कृती करायला चालू केली, पाऊल टाकायला चालू केलं, तर तुम्हाला कोणीही या जगामध्ये यशापासून रोखू शकणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये नकारात्मक विचार हे कायमस्वरूपी आपल्याला अधोगतीकडे नेतात, कधीही प्रगतीकडे नेत नाहीत. आज तुम्ही राजकारणामध्ये काम करताय, आपण सरपंच असाल, एखाद्या गावचे व्हायचं आहे तुम्हाला सरपंच, नगरसेवक आहे, जिल्हा परिषद सदस्य असाल, कुठल्याही असेल राजकारणामध्ये तुमच्याकडे पद किंवा पद तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये मिळणार असेल. फक्त तुमच्याकडे पद असून चालणार आहे का? या 21व्या शतकामध्ये आपल्याला लोकांसमोर व्यक्त व्हावं लागेल. त्याशिवाय लोक आपल्याला या ठिकाणी ओळखणार नाहीत, मानणार नाहीत. व्यवसायामध्ये तुम्ही काम करत असाल, तुमच्याकडे 100 लोक कामाला आहेत, तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करावं लागेल. तुमचा व्यवसाय मोठा करायचा असेल तर तुम्हाला त्या संदर्भात प्रेझेंटेशन स्किल आत्मसात करावं लागेल. एखाद्या शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने शिकवत आहे, पण समाजामध्ये 2 मिनिटं बोला म्हणलं तर तुम्हाला बोलता येत नाही. अशा अनेक लोकांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक प्रकारच्या अवस्था आहेत आणि त्या स्वतः अधिक आपण बनवून सुद्धा घेतलेल्या आहेत. कारण की का? आपण आयुष्यामध्ये फक्त विचार करत गेलेलो आहोत, नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहतोय, आजपर्यंत कृती कधी केली नाही आणि म्हणून आपण तिथंच आहे. भाषण नावाची कला ही सहज आणि अतिशय चांगल्या पद्धतीने शिकता येते. जगातली कुठलीही गोष्ट कुठलाही व्यक्ती शिकू शकतो जर त्याला योग्य मार्गदर्शक
आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने त्याला समजेल अशा भाषेमध्ये, त्याला जमेल अशा भाषेमध्ये जर कुठलाही घटक त्याला समजावून सांगितला तर जगातला प्रत्येक व्यक्ती तो आत्मसात करू शकतो. आणि हेच निरंतर कार्य गेली 10 वर्ष झालं मी करतोय. अगदी पहिलीतल्या मुलासारखं बाराखडीप्रमाणे प्रत्येक घटक प्रत्येक व्यक्तीला समजावून सांगतो, प्रत्येक व्यक्तीकडून तो करून घेतो. भाषणामध्ये मग उभं कसं राहिलं पाहिजे, हात वारे कसे असतात, भाषण 8 ते 9 मुद्द्यावरती बोललं जातं. मग सुरुवात विषयाचा उल्लेख कसा करायचा, व्यासपीठावरील मान्यवरांची नावं आपण कशी घेतली पाहिजे, समोरच्या मान्यवरांची नावं कशी घ्यायची. प्रत्येक विषयाला एक नकारात्मक बाजू असते, सकारात्मक बाजू असते. त्या विषयासंदर्भात आव्हान करावं लागतं, त्या विषयाला अनुसरून शुभेच्छा द्याव्या लागतात आणि मग भाषणाचा शेवट होतो. असे अनेक मुद्दे प्रत्येक व्यक्तीला पहिलीतल्या मुलासारखं अगदी 10-10, 15-15 वेळा सांगून या ठिकाणी त्याच्याकडून करून घेतलं जातं. एवढं करत असताना सुद्धा, अनेक लोक शिकत असताना सुद्धा आपण जर आपल्या मनाला अशा प्रकारचा प्रश्न विचारत असाल आणि वारंवार जर आपण याच नकारात्मक प्रश्नाच्या माध्यमातून आपले दिवस वाया घालवत असाल तर तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. तुम्हाला जर खरंच बिनधास्तपणे भाषण बोलायचं आहे ना, तुम्ही जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या एकदा फक्त 5 दिवसाची माझी ऑनलाईन कार्यशाळा करा. त्याची फी मी फक्त 500 रुपये ठेवली. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून विश्वास ठेवून जर ऍडमिशन घेतलं आणि पहिल्याच दिवशी जर तुम्हाला तुमच्यामध्ये बदल नाही वाटला, पहिल्याच दिवशी तुमच्या आयुष्यातल्या जे आजपर्यंत पडलेल्या प्रश्नांचं उत्तर जर तुम्हाला नाही मिळालं तर 1 मिनिटामध्ये तुमचे 500 रुपये देतो आणि तो क्लासही घ्यायचा बंद करतो. अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं कुठल्याही प्रकारचं लिखाण, पाठांतर, वाचन न करता, कुठलंही तुमच्याकडे शिक्षण नसू द्या, तुमच्याकडे कुठलाही भाषणासंदर्भातलं ज्ञान नसू द्या, अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं कोणत्याही वयामध्ये ही कला मी अनेक लोकांना शिकवतोय. अगदी माझ्याकडे 70-72 वर्षातली लोक शिकलेली आहेत. त्यामुळं तुम्ही मनातले सगळे नकारात्मक विचार बाजूला काढून या माझ्या 5 दिवसाच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला पहिल्यांदा ऍडमिशन घ्या. 100% तुमच्या आयुष्यामध्ये बदल होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत पडलेले जे नकारात्मक प्रश्न आहेत त्याला पूर्णविराम मिळून भाषण नावाच्या कलेला आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारची सुरुवात होईल. समाजापुढे तुम्ही याल, तुम्ही केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेल. आयुष्याचे असे दिवस वाया घालवून दुसरीच लोक मोठी होण्यामध्ये आपण फक्त वाट बघतो, दुसरीच लोक मोठी होतात, आपण फक्त बघतोय आपल्या जीवनाची फक्त आपण वाट बघतोय की आपण तिथपर्यंत कधी पोचेल म्हणून. असं पोचणार नाही. विचार करून काही उपयोग नाही, प्रश्न नकारात्मक स्वतःला विचारून काही उपयोग नाही. कृती केल्यानंतर जगातल्या सगळ्या गोष्टी आत्मसात करता येतात आणि अनेक लोकांनी त्या केलेल्या आहेत. या जगामध्ये ज्या ज्या व्यक्ती यशस्वी झाल्या, मग त्या कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, त्यांनी संघर्ष केला, कृती केली, त्यांनी आयुष्यामध्ये प्रयत्न केले म्हणून ते तिथपर्यंत पोहोचल्या. आपण या गोष्टी करत नाही, आपण फक्त म्हणतो की मला यशस्वी व्हायचं आहे, असं होता येणार नाही. नक्की आपण भेटूया 5 दिवसाच्या या लाईव्ह प्रशिक्षणामध्ये. 100% तुम्हाला रिझल्ट देतोय मित्रांनो. कोणताही विलंब न करता आज आता लगेच जाधव पब्लिक स्पीकिंग अकॅडमीच्या या 5 दिवसाच्या ऑनलाईन कार्यशाळेला ऍडमिशन घ्या आणि या महाराष्ट्रातला एक चांगला नामवंत वक्ता बनण्याचा प्रवास तुमच्या आयुष्याचा सोपा करा. भाषण शिकणं हे तुमच्या हातामध्ये आहे. फक्त मी या ठिकाणी तुम्हाला मार्ग दाखवतोय, तो मार्ग तुम्हाला घेण्यासाठी माझ्यापर्यंत पोहोचायचा आहे आणि 100% चांगल्या मार्गाच्या माध्यमातून तुम्हाला वक्ता घडवतो. धन्यवाद.